नियोजन आराखडा आपल्याकडे असला पाहिजे. मग पूर्वतयारी करताना अभ्यासासाठी माझी शारीरिक क्षमता, माझी मानसिक क्षमता याचा विचार करूनच पूर्वतयारी केली पाहिजे. जसं मी मगाशी म्हणालो, नाहीतर तुम्ही म्हणाल मी एकदम 8 तास अभ्यास करेल, तर कदाचित एक दिवस कराल, पण मग दुसऱ्या दिवशी काहीतरी आजारी पडला तर ते होणार. म्हणून मानसिक क्षमता एखाद्या वेळेला तिकडे ती वाढू शकेल, पण शारीरिक क्षमतेचाही विचार करावा. किती वेळ अभ्यास करायचा, कशा प्रकारे अभ्यास करायचा, या सगळ्या गोष्टी अभ्यासामध्ये दुसऱ्या क्रमांकाला येतात. उजळणीनंतर तुमची अभ्यासाची पूर्वतयारी असली पाहिजे. तिसऱ्या क्रमांकाला आहे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. तुम्ही जी परीक्षा देणार आहे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. मग उत्तरं लिहायची आहेत तर त्याचं स्वरूप कसं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही हे केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला माहित आहे आता तुमचा जो पेपर आहे बहुतांशी विषयाचा 40-40-20, 40% सोपे प्रश्न आहेत, 40% मध्यम आहेत आणि 20% अवघड आहेत प्रश्न. तर ती प्रश्नपत्रिका काय आहे ती तुम्ही अभ्यासली पाहिजे.